रुपालीचं अचानक प्रपोज करणं, आरोहीचं मनातलं प्रेम आणि सत्या कुणाच्या वाटेला जाईल? एक भूतकाळ आहे जो परततोय आणि एक वर्तमान आहे जो धुसमसतोय. काय होणार पुढे? ऐका आणि अनुभव घ्या त्या क्षणांचा, जे त्यांचं आयुष्यच बदलून टाकतील. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या ऑडिओ कथा मालिकेत. प्रेम, नाती आणि गुंतागुंत, जिथे प्रत्येक क्षण मनाला भेटतो आणि प्रत्येक संवाद मनात घर करत जातो. आजच्या भागात सत्याच्या आयुष्यातील जुन्या आठवणी आणि नव्या गुंतागुंती यांचं नाट्यरूप पाहायला आपल्याला मिळेल. चला तर मग सुरू करूया आजचा उत्कंठावर्धक भाग. मोहब्बत भाग 32. सत्या, मला जरा काम आहे. मी अर्ध्या तासातच आले. मावशी आहे घरात. तुम्हाला काय हवं असेल तर सांगा, आणि तुम्हाला जरी हॉटेलवर जायचं असेल राहायला तर जाऊ शकता. तासाभरानं आरोही त्याच्या खोलीत येत बोलते. तिचं असं बोलणं त्याला आधी तर डोक्यावरून जातं, पण नंतर तो स्वतःला सावरतो. त्यात तिने आज सर न म्हणता सत्या म्हणाली होती. हे क्षणभरासाठी का होईना मनाला गुदगुल्या करून गेलं होतं. इट्स ओके आरोही, आम्ही थांबतो इथेच. तसंही 2 दिवसांचा तर प्रश्न आहे. तो तिच्याकडे पाहत आता बोलतो. तिचे डोळे चांगलेच सुजलेले असतात. याचाच अर्थ ती खूप रडली होती हे कळत होतं. आरोही, मला वाटतंय आधी तू सगळ्या गोष्टी पडताळून पहा आणि मगच निर्णय घे. असं कुणावरही चटकन विश्वास ठेवत जाऊ नकोस. तो खूप अगतिक होऊन बोलत होता. इमोशनली झाला होता थोडा. त्यासाठीच मी बाहेर जात आहे. तीही थोडा विचार करून बोलते. तुझी हरकत नसेल तरी मी येऊ? तो हळूच विचारतो. नको. नाही, म्हणजे ही केस माझी आहे तर मी बघेन काय करायचं ते. तसंही आपण दोघंही नसलो तर रुपालीला बरोबर वाटणार नाही. ती इथे ओळखत नाही कुणाला जास्त. ती बोलते, पण मनातून का माहीत नाही तिला कुठेतरी वाटत होतं की तो सोबत असावा. आत्तापर्यंत प्रत्येक केसमध्ये तो आणि ती सोबत होते, त्यामुळे तिला असं वाटणं स्वाभाविक होतं. कोण म्हटलं तुला की माझ्या इथं ओळखी नाहीत? माझ्या खूप फ्रेंड्स आहेत. आणि सत्या, तसंही आपण उद्यापासून आपली केस हँडल करणार आहोत, तर आता जरा चिल करूयात ना. माझी एक मैत्रीण, मी पुण्यात आली आहे तर क्लबमध्ये एका इथल्या बोलवत आहे. जवळच आहे. प्लीज चल ना, ती त्याला ओढतच म्हणते. अगं मग रुपाली, ती तुझी मैत्रीण आहे ना, तू भेट ना जाऊन. मी तिथे येऊन काय करणार? तो तिला थांबवत बोलतो. अरे, असं काय करतोय? ती एकटीच नाही, तिचा बॉयफ्रेंडही येतोय. मग मीही तिला म्हटलं की माझ्याही बॉयफ्रेंडला मी आणते. ती त्याचा हात घट्ट धरत बोलते. पण तुला कुठे आहे बॉयफ्रेंड? तो आश्चर्यचकित होत विचारतो. अरे, असं काय करतोय तू? तू माझा बॉयफ्रेंड नाहीस का? म्हणजे कॉलेजमध्ये असताना तू मला प्रपोज केलेलं आठवत नाहीस का? ती आता हसून बोलते, पण आरोही आणि सत्या ऑकवर्ड फील करतात त्या सिच्युएशनला. अगं, ती कॉलेजची गोष्ट आहे आणि त्याला जमाना झालाय. तू लगेच 2 महिन्यात मोहन पण झाली होतीस त्या रोनित बरोबर. तो थोडं रागात बोलतो. तिचं असं आरोही समोर चिपकणं त्याला काही केल्या आवडत नव्हतं, पण ती त्याचा हात काही केल्या सोडत नव्हती. हो, मान्य आहे, मी चूक केली. मी त्यासाठी माफी मागते. पण तू अजूनही मोहन कुठे झालाय? अजूनही तू माझ्यामध्ये अडकला आहेस. आय नो, आणि मलाही माहीत आहे माझ्या त्या चुकीसाठी कोणतीच शिक्षा नाही. पण तरीही मला परत तुझं व्हायचं आहे. सत्या, मला एक चान्स देशील? माझ्याशी लग्न करशील? रुपाली एकदम भावूक होऊन गुडघ्यावर बसत हातातली अंगठी समोर करत त्याला म्हणते. एक्सक्यूज मी म्हणत आरोही तिथून निघून जाते. ती तिथे आहे याचा रुपालीलाच काय
सत्यालाही जरा वेळ विसरच पडला होता. रुपालीचं असं बोलणं त्याला परत एकदा रोमांचित करत होते. काही क्षण, पण जसं आरोही तिथून गेली तसं तो अस्तित्वात आला. खरं तर सत्या रुपालीवर कॉलेजमध्ये असताना खूप प्रेम करायचा. अगदी प्रेम वेडा होता तिच्यासाठी. ती म्हणेल ते तो ती गोष्ट खुश होण्यासाठी करायचा. त्यामुळे ते सुमधुर क्षण त्या क्षणी त्याला आठवले होते. तिने जसं प्रपोज केलं होतं आता त्या स्टाईलमध्ये कॉलेजमध्ये असताना एकेकाळी त्यानेही केलं होतं. त्यामुळे त्याला ते आठवत होतं. पण ते सर्व क्षणिक होतं. आता तो मोहजालात फसेल का की आरोहीवरचं प्रेम मान्य करेल हे येणारा काळच ठरवणार होता. आरोही, मी तुला सोडतो. तो एक 5 मिनिटांनी बाहेर येताच बोलतो. आरोही खुर्चीवर बसून कॉफी घेत होती. तिचे डोकं दुखायला लागलं होतं. इट्स ओके सर, आय विल मॅनेज. ती मागून येणाऱ्या रुपालीला पाहत बोलते. ती जरा जिना उतरताना लाजत वगैरे होती. मध्ये स्वतःशी हसत काय होती. ह्यांनी तिला होकार तर दिला नसेल ना? तिला पाहून मनात तिच्या शंका आली. तिने सत्याकडे पाहिलं तर तोही खुश वाटत होता. तिला 2-3 सेकंद आपल्याला काय नक्की होते तेच कळेना. अचानक मन हताश, नाराज झालं. जगात सगळे सुखी आहेत, फक्त आपण तेवढे दुःखी असं तिला फील झालं. अरे आरोही, चलायचे ना? रुपाली तिला जरा रागातच धक्का देत बोलते. तसं तिचं लक्ष समोर गेलं. सत्यही तिलाच पाहत होता. रुपालीच्या आवाजाने तो भानावर तसा आला होता आधीच, पण ती आपल्याकडेच पाहत आहे याने त्याला खूप भारी फील होत होतं. नेहमीप्रमाणे तो गालात हसला आणि हाय रब्बा, त्याची ती गालावरची खळी आपल्या सत्याच्या आरोहीला परत त्याच्यात हरवायला लागली. अगं चल, आम्ही तुला आधी ड्रॉप करतो. आता मात्र रुपाली चांगलीच चिडली होती. तिचा हात पकडून तिने जवळजवळ ओढतच तिला बाहेर आणलं. सत्य आधीच आपला काळा गॉगल चढवून बाहेर गाडीजवळ आला होता. त्यामुळे रुपालीचा हावता त्याने पाहिला नव्हता. आरोही, तू बस मागे. तुला कुठे जायचं आहे सांग आम्हाला, म्हणजे आम्ही आधी तुला सोडून जातो. गाडीजवळ येताच आरोहीसाठी रुपाली मागचा दरवाजा ओपन करत तिला आत बसायला सांगत बोलते आणि स्वतः सत्याच्या जवळच्या सीटवर जाऊन बसते. नको, उगीच तुम्हाला माझ्यामुळे हेलपाटा होईल. तुम्ही जा, मी जाईन माझं मी. ती आधी तर नुसतेच डोळे उघडझाप करत रुपालीकडे पाहत असते. पण जेव्हा रुपाली आत बसते तसं ती आपल्या तंद्रीतून बाहेर पडते आणि ओपन केलेलं दार बंद करून निघून जाते. सत्या तिला असं करताना मनातून चरकून जातो. पण त्याला माहीत होतं की ती किती हट्टी आहे. एकदा का विषय एक मनात तिने धरला की ती लवकर सोडत नसे. त्याने आपला काळा गॉगल काढला. अरे, अशी कशी तुझी ज्युनियर? मी इतकं प्रेमाने तिला म्हणत आहे की चल आम्ही तुला सोडतो, पण बघ ना कसला ॲटिट्यूड आहे तिला. ती जाताच रुपाली त्याला बडबड करायला लागली. पण त्याने जास्त लक्ष दिलं नाही. त्याने हॉर्न वाजवतच कार गेटच्या बाहेर काढली. त्याने तिच्याजवळ येताच पुन्हा हॉर्न वाजवला, पण तिने फक्त रागात पाहिलं आणि अजून भरभर चालत गेटच्या बाहेर उभ्या असलेल्या रिक्षात जाऊन बसली. तशी याने नकारात मान हलवली. जाऊ दे, सोड तिला. तिचं तिला जायचं असेल, पण जास्तच घमेंड आहे हो तिला. जरा लांबच राहा. आता रुपाली भडकवण्याचं काम करत होती, पण तरी तो काही बोलत नाही. शांत बसून गाडी चालवत असतो. हे आरोही, व्हॉट हॅपन? तासाभराने त्याच आश्रमात आलेला सत्या जेव्हा तिला अनाथाश्रमाच्या दारात एका कोपऱ्यात उभा राहून रडताना पाहतो तेव्हा त्याच्या हृदयात कालवा कालव होते. तो तशीच एका साईडला आपली कार बाजूला पार्क करतो आणि पळतच तिच्या शेजारी जात प्रेमाने विचारतो, सत्या, सत्या, किती वेळची मी तुझी वाट पाहत आहे. म्हणत ती तशीच रडत अडखळत बोलते आणि त्याच्या मिठीत शिरते. तिचं असं रडणं आणि त्यात मिठीत येणं त्याला काही सुचूच देत नव्हतं. तो काही क्षण तसाच उभा राहिला, तिला घट्ट मिठीत घेऊन. कारण आता त्याला समजलं होतं की ती आपली वाट पाहत होती आणि तिला आपल्या मिठीची गरज आहे, आपल्या प्रेमाची, मायेची गरज आहे. तसा तो अजून आपल्या मिठीत घेऊन तिच्या त्या काळ्याभोर केसांवरून हात फिरवत असतो.
दोघांना आता जग काय म्हणत आहे याची पर्वा नव्हती. ते आपल्या स्वप्नांच्या राज्यात केव्हाच पोचले होते. ओ सॉरी म्हणत पटकन आरोही थोड्या वेळाने बाजूला होते. तिला कसं तरीच वाटतं. ती चांगलीच त्यामुळे ओशाळतेही. इट्स ओके, पण झालंय काय? तू अशी इथे का उभी आहे? तो तिला रिलॅक्स फील करवत विचारतो. ते ते खरं आहे जे रुपाली बोलली. तिला आता परत हुंका फुटतो. कसं बसं ती स्वतःला सावरत रडतच बोलते. काय काय खरं आहे? तोही आता काळजीत पडतो. माझा आजू आजू म्हणायलाही लाज वाटते मला. पण पण ते खरंच त्रास देत होते इथल्या लहानग्या मुलांना. ती आपलं वाक्य पूर्ण करते. रडणं थांबलं नव्हतंच अजून. आणि तुला कोण बोललं असं? त्याने भोवया जुळवल्या. ते आतमधले संचालक. ती स्वतःचं रडू एका हाताने पुसत. चल माझ्याबरोबर. त्याने तिचा हात पकडला, पण ती तो सोडवत होती. पण त्याने तसं तिचं मनगट घट्ट पकडलं आणि एकदा तिच्याकडे पाहिलं तशी तीही मग चुपचाप मागे जायला लागते. मॅडम तुम्ही परत? ते संचालक उठून उभे राहत बोलतात. ते या संस्थेचे अध्यक्ष परांजपे होते ना? ती काही बोलत नाही पाहून तो सत्या पुढे बोलायला लागला. हो, पण आपण? त्या संचालकाचं लक्ष आता सत्यावर झालं. मी इन्स्पेक्टर सत्या. आपला आयडी कार्ड दाखवत तो बोलतो. आणि ह्या इन्स्पेक्टर आरोही. तो तिचीही सोबत ओळख करून देतो. एव्हाना बोलताना त्याने हळूच तिचा हात सोडला होता. या इन्स्पेक्टर आहेत. आता मात्र त्या संचालकाची बोबडी वळली होती. पण या तर परांजपेंच्या नात आहेत ना? हो, तुम्ही जे म्हणत आहात ते अगदी बरोबर आहे. बरं, आता ते सर्वच बाजूला ठेवा आणि परांजपे कसे होते ते सर्व माहिती मला द्या. तो आपल्या वर्दीचा थोडाफार धाक दाखवत त्या माणसाला म्हणाला. मी आधीच सांगितलं आहे मॅडमना. तो आता पुरता घाबरला होता. हो, पण तरीही परत एकदा सांगायला तुम्हाला भाडं पडणार आहे का? तो रागात बोलत इकडे तिकडे पाहत असतो. इथे CCTV कॅमेरा आहे ना? त्याला एका कोपऱ्यात कॅमेरा दिसतो तसा तोच पुढे त्याला विचारतो. हो साहेब, गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. तो संचालक. मग गेल्या 6 महिन्याचं फुटेज मला उद्या सकाळी हवंय. पण लक्षात ठेवा, एकाही दिवसाचं फुटेज घायाळ असता कामा नये. तो वॉर्न करतो. आता बोला, कसा होता हा परांजपे माणूस? ते सर, त्यांनी हे अनाथाश्रम काढल्यापासून मी या संस्थेचा संस्थापक आहे. ते आपल्या पार्टीला एक आदर्श व्यक्ती असल्याचे भासवायचे. महिन्यातला एक दिवस खास लोकांना घेऊन ते इथे यायचे. सगळं कसं चांगलं चाललं आहे दाखवायचे. हे सर्व नमूद करायचे आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी एक हैवान बनायचे. खूप अत्याचार करायचे या छोट्या छोट्या मुलांवर. त्यांना अशा लोकांचा तिटकारा होता. तो एक एक शब्द आता विचारपूर्वक बोलत होता, कारण समोर त्यांचीच नात आणि 2 इन्स्पेक्टर जे होते. शिवाय गोरगरिबांनाही त्रास देत होते. पण ह्याची वाच्यता कुठे करायची नाही, नाहीतर तुमचा परिवारही रस्त्यावर आणू अशी आम्हा सर्वांना धमकी द्यायचे. आम्ही पडलो गरीब, त्यामुळे आम्हीही जास्त विरोध न करता घाबरून राहत असे. पण खरंच सांगतो, आत्ता कुठेही मुलं मोकळा श्वास घ्यायला लागलेत सर. आत्ता कुठे त्यांना कमीत कमी जेवायला आणि झोपायला आसरा तरी मिळत आहे. पण खूपच सध्या संस्थेची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांकडून जरी घ्यायचं म्हटलं तरी एवढा पैसा पुरणार नाही. त्या संस्थापकाने आपली व्यथा सांगितली. आरोही आणि सत्या ते ऐकून खूप हैराण झाले होते. आपल्या आजूचा हा खराब चेहरा पाहून ती मनातून कोलमडून गेली होती. आरोही, जस्ट रिलॅक्स. ते दोघे घरी आले होते. त्यांनी मावशींना पाणी आणायला सांगून तो तिच्या जवळ सोफ्यावर बसला. ते आता आजूच्या पक्षातील लोकांनाही भेटून आले होते आणि सगळ्यांनी तेच सांगितले होते की तो माणूस गेला आणि आमची परिस्थिती सुधारली. ते सर्व ऐकून तर ती अजूनच मनातून तुटली होती. तुला लाज नाही वाटत का ग? मी तुला सांगितलं होतं ना की सत्य माझा आहे म्हणून. मग तरी तू त्याच्या मागे का लागलीस? ती आपल्याच विचारात बसली होती
तोच तिथे रुपाली तणतणत तिला रागात बोलायला लागली. सत्या जरा वाट पाहून आपल्या रूममध्ये नुकताच फ्रेश व्हायला गेला होता. त्याच्यासाठीही हा धक्काच होता. असं काय केलंय मी? तिने तिच्याकडे पाहिलं आणि निर्विकार चेहरा करत विचारलं. सगळं करून बसली आणि आत्ता विचारत आहे मी काय केलं म्हणून? तुला म्हटलं होतं ना मगाशीच की त्याच्यापासून लांब राहायचं. मग मग तरी त्याला बोलावून का घेतलं? रुपाली अजून चिडली. मी नाही बोलावून घेतलं. वाटल्यास विचार त्याला. उगीच माझ्यावर कसलेही आरोप करायचे नाही. ती चिडून आपल्या खोलीत जाण्यासाठी निघते. आधीच डोकं अज्जूचं ऐकून भणभणत होतं आणि त्यात रुपाली ते आरोप ऐकून ती जाम वैतागली होती. आरोही, ती तशीच डोक्याला धरून जिन्यावरून वर जात होती तेव्हा सत्याही तिच्याकडेच येत होता. ती आता शांत झाली असेल असा विचार करून, पण जिन्यातच भेटल्याने त्याने तिला हाक मारली. आरोहीने फक्त एकदा त्याच्याकडे रागात पाहिलं आणि परत रुपालीकडेही. रुपाली त्या दोघांकडे पाहत होती. तसं ती काही न बोलता निघून जाते. हिला काय झालं मध्येच? आत्ता तर माझ्याशी शांत बोलत होती. तिला तसं जाताना पाहून सत्या रुपालीपाशी येत म्हणाला, जाऊ दे रे तिला. तुला माहिती आहे ना किती ॲटिट्यूड आहे तिला. रुपाली उगाच लाडात येत त्याचा हात धरण्याचा प्रयत्न करत म्हणते, कारण तिने वर अजूनही आरोही घुटमळत आहे हे पाहिलं होतं. आरोही तिचे ते लाडीक बोलणं ऐकून निघून जाते आपल्या खोलीत. पण तू असं मला न सांगता निघून का आलास? ती त्याला लटक्या रागात विचारते. मग काय करायला हवं होतं? आणि मला काय करायचं हे माझं मी ठरवेन. कुणी माझ्या लाईफमध्ये आडवं आलेलं मला चालत नाही. हे तुला काय आज सांगायचं का? तुला माहीत आहे ना माझा स्वभाव. आणि तसंही तुझ्या त्या फालतू पार्टीपेक्षा माझ्याकडे महत्त्वाची केस आहे. तो आता जरा रागातच म्हणाला. हो, माहिती ना मला तुझी कोणती केस महत्त्वाची आहे ते. आरोहीला भेटायला गेला होता ना? तीही आता थोडं रागातच विचारते. दिस इज नन ऑफ युअर बिझनेस. तरी पण तुला सांगतो, मी एक पोलीस आहे आणि आरोहीसुद्धा माझी कलिग आहे. ती जी केस हँडल करत आहे ना त्यात आधी मी सुद्धा इन्व्हॉल्व होतो. त्यामुळे फक्त तिला मी मदतच करत आहे आणि पुढेही करणार आहे. मला कुणी अडू शकत नाही माझ्या प्रोफेशनपासून. तो तिला कडक शब्दात सुनावतो आणि तिथून बाहेर पडतो आपला राग शांत करण्यासाठी. मीही बघते तू त्या आरोहीकडे परत कसा जातोस ते. रुपाली दात ओठ खात वर आरोहीची उघडी दिसत असलेल्या रूमकडे पाहत स्वतःशी बोलते आणि आपल्या खोलीत निघून जाते. तर मित्रांनो, आजच्या भागात आपण अनुभवली सत्या, रुपाली आणि आरोही यांच्यातील गुंतागुंत. पण ही तर केवळ सुरुवात आहे. पुढील भागात काय होईल, कोणाचं प्रेम जिंकल, कोणतं नातं तुटेल हे जाणून घेण्यासाठी नक्की ऐकत रहा आपल्या कथा मालिकेचे पुढील भाग. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. तोवर बाय बाय आणि टेक केअर. धन्यवाद.